बैरजी स्मारक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष, हुतात्मा बैरजी स्मारक शिक्षण संस्थेचे संचालक तथा कनिष्ठ महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष तथा मराठवाडा खादी ग्राम उद्योग समिती महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्ष श्री ॲडव्होकेट रामचंद्रजी बागल साहेब, या मंचावर उपस्थित प्रमुख महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री सुभाषरावजी क्षीरसागर सर, मंचावर उपस्थित आपल्या शिक्षण संस्थेचे संचालक अनिलरावजी नागरे सर, या गावच्या सरपंच सौ अर्पिता पटोळे मॅडम, या गावचे उपसरपंच श्री विलासरावजी जाधव सर, या मंचावर उपस्थित आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री काळे सर, कार्यक्रम अधिकारी श्री गावंडे सर, जिल्हा परिषद शाळा जवळा खंदारपण येथील सहशिक्षक श्री आंबोरे सर, या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, गावकरी मंडळी आणि माझ्या प्रिय स्वयंसेवक मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या या 7 दिवसीय विशेष शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम आहे. या समारोपीय कार्यक्रमा निमित्तानं बोलते वेळेस मला एक अभिमान आणि असा आनंद पण होतो. अभिमान यासाठी वाटतो की या कार्यक्रमात या 7 दिवसामध्ये जे स्वयंसेवक माझ्याबरोबर होते त्या सर्व स्वयंसेवकांनी नॉट मी बट यू या राष्ट्रीय योजनेच्या ब्रीद वाक्याचा कृतीतून आपला दाखला दिलेला आहे. मला यासाठीच असं म्हणायचं की या 7 दिवसामध्ये हे सर्व स्वयंसेवक अतिशय मनमिळाऊपणानं एकमेकाला सहकार्य करून खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदाच्या वातावरणात, कुठलाही भांडण तंटा न करता अनेक कार्यक्रम त्यांनी सुरळीत पार पाडले. या 7 दिवसाच्या कार्यक्रमात उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत अनेक विविध कार्यक्रम घेण्यात आले, जसे की आरोग्यविषयक असतील, कृषीविषयक असतील, अनेक प्रबोधनपर व्याख्यानाचं सुद्धा आपण इथं आयोजन केलं होतं. अनेक कार्यशाळासुद्धा या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आपण आयोजित केलेल्या होत्या. त्या सर्व कार्यशाळा असतील, प्रबोधन पर कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे आरोग्यविषयक कार्यक्रम असतील, ह्या सर्व कार्यक्रमाचे जे सर्वात टॉपरचे जे लोक असतात त्या सर्व टॉपरच्या लोकांना आम्ही इथं आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्यामार्फत स्वयंसेवकांना, गावकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. उद्घाटनाच्या दिवशीच उद्घाटन झाल्या लगेच आम्ही विद्यार्थ्यांना, जे काही नवीन युवक आहेत त्या युवकांच्या समोर आज जे काही बदलते आव्हानं आहेत ते आव्हानाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी, जी बदलती आव्हानं आहेत ते आव्हानं कशी पेलायची याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर नागराज मगरे सरांना आम्ही आमंत्रित केलं होतं. त्यांनी आजच्या काळामध्ये जे काही नवीन आव्हानं युवकासमोर उभी टाकलेली आहे त्यांना सामोरं जाऊन आपलं जीवन कसं सुखकर करायचं याविषयी मार्गदर्शन केलं. त्यानंतर लगेचच डॉक्टर प्राध्यापक DS मोरे सरांचं आपत्तीविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. मोरे सरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असतील, मानवनिर्मित आपत्ती असतील, या आपत्तीचं निवारण कसं करायचं या वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करून त्यांनी विद्यार्थ्यांना, स्वयंसेवकांना, गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर 3ऱ्या दिवशी ची जी सुरुवात आहे
ती बाल विवाह प्रतिबंधक कायद्याविषयक मार्गदर्शनाच्या सहाय्यानं आम्ही केलेली आहे. तिसऱ्या दिवशी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हिंगोली येथील श्रीमती कोरडे मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. त्याचबरोबर प्रकल्प समन्वयक श्री संदीप कोल्हे सरांना आमंत्रित केलं होतं. यांनी बालकांविषयी किंवा बालकांच्या संरक्षणाविषयी जे काही अनेक कायदे तयार केलेले आहेत किंवा बालकांना ज्या काही जगण्यात अडचणी निर्माण होतात त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना कोणकोणत्या उपाययोजना करता येतात किंवा 1098 सारखा जे टोल फ्री क्रमांक आहे त्या टोल फ्री क्रमांकाविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर त्याच दिवशी आम्ही सायंकाळी एका बासरी वादकांचा कार्यक्रम इथं आयोजित केला होता. चिरंजीव विश्वजित काकडे या बाल कलाकारांना आपल्या बासरी वादनानं आणि व्हायोलिन वादनानं सर्व स्वयंसेवक असतील किंवा गावकरी मंडळी असतील यांना मंत्रमुग्ध केले. बऱ्याच जणाला असं वाटत होतं की हा कार्यक्रम संपूच नाही, बराच वेळ असं चालावा असं वाटत होतं, पण वेळेअभावी तो कार्यक्रम संपला. चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच आम्ही कृषीविषयक कार्यक्रमाने सुरुवात केली. कृषीविषयक कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या वसमतच्या फळरोप वाटिका येथील श्री पांचाळ यांना आम्ही आमंत्रित करून त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या फळझाडांना कलमा कशा करता येतात या कलमाचं प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष स्वयंसेवकांना कलमा करायचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये आम्ही जी सध्याची बदलती जीवनशैली आहे ज्या बदलत्या जीवनशैलीमुळं जे माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात त्या आजारांचं निवारण कसं करता येतं किंवा आजार हा आयुर्वेदाच्या सहाय्यानं आपल्याला कसा रोखता येतो किंवा थांबवता येतं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी HSPB आयुर्वेद महाविद्यालय हट्टा येथील प्राध्यापक डॉक्टर सचिन दरगू यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. यांनी आयुर्वेदामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वनौषधी किंवा वेगवेगळ्या प्रकाराच्या सहाय्यानं आपल्याला आपली ह्युमिनिटी कशी वाढवता येते किंवा आपल्याला होणारे आजार कसे आपल्याला थांबवता येतात किंवा झालेले आजार त्यांना उपचार कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केलं. यामध्ये गावकऱ्यांनी बराच सहभाग नोंदवला. त्यांना जे काही आजार होते त्या आजाराविषयी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले आणि त्याविषयी त्या प्रश्नांचं उत्तर देऊन त्यांनी गावकऱ्यांचं समाधान केलं. याच कार्यक्रमामध्ये आम्ही एक या गावचे सुपुत्र जे की पॅरा कमांडोचं प्रशिक्षण घेऊन गावामध्ये आले तर त्यांचा आम्ही एक सत्काराचा कार्यक्रमसुद्धा यावेळी घेतलेला आहे. या कार्यक्रमात आपल्या संस्थेतील एक सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश आंबोरे सर जे की कवी आहेत, लेखक आहेत, त्यांनी सुद्धा स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. सायंकाळच्या सत्रात गावातील महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता की आपल्या कामाच्या ठिकाणी जे काही होणारे अत्याचार आहेत त्या अत्याचाराविषयी किंवा त्या अत्याचाराचं नियंत्रण करण्यासाठी एक शासनानं विशाखा समितीची स्थापना केली आहे. त्या विशाखा समितीविषयी एक गावातील महिलांना मार्गदर्शन आयोजित केलेलं होतं. या मार्गदर्शनामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या विशाखा समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक सविता चव्हाण मॅडमने गावातील महिलांना विशाखा समितीविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. नंतर 5व्या दिवशी आम्ही गावातल्या लोकांच्या आरोग्यविषयक किंवा आरोग्य सुधारणाविषयी सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या सर्व रोगनिदान शिबिरामध्ये वसमतमधील उपजिल्हा रुग्णालय वसमत येथील वैद्यकीय अधिकारी
डॉक्टर सौरभ मसारे सरांनी आणि त्यांच्या टीमने, ज्यामध्ये डॉक्टर दीप्ती कांबळे मॅडम, समुपदेशक सावंत सर, फिरदोस अंजुम यांनी वेगवेगळ्या प्रकारचं गावातल्या लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनानंतर काही गावातील आजारी व्यक्तींना उपचार करण्यात आले. त्यानंतर याही कार्यक्रमामध्ये आम्ही गावचे दुसरे सुपुत्र जे की CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये हेड कॉन्स्टेबल या पदावर मुंबई येथे काम करतात, त्यांचाही सत्कार आम्ही या कार्यक्रमात घेतला. त्यानंतर या दिवशी दुपारच्या सत्रात आम्ही रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी हिंगोली येथील मोटार वाहन निरीक्षक श्री विकास नायकवाडे या सरांना आमंत्रित केलेलं होतं. यांनी रस्त्यावर होणारे जे अपघात आहेत त्या अपघाताचं वाढतं प्रमाण, त्या अपघाताची कारणं, ते अपघात कमी करण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. लायसनविषयक ज्या आपल्या काही अडचणी आहेत किंवा इन्शुरन्सविषयी जे काही अडचणी आहेत त्याविषयी बऱ्याच जणांनी त्यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नांचे उत्तरे देऊन त्यांनी सर्व स्वयंसेवक व गावकऱ्यांचे समाधान केलं. या कार्यक्रमाचे जो शेवट आहे ते रस्ता सुरक्षाविषयक शपथ सर्वांना देऊन ह्या कार्यक्रमाची सांगता झाली. सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याच महाविद्यालयातील एक आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी तलवारबाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे मेडल मिळवले, त्या सरांचा तलवारबाजी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळवलेल्या काही आपल्या विद्यार्थ्यांना इथं खेळवून लोकांना त्या खेळाविषयी माहिती करून दिली किंवा त्या खेळाविषयी जनजागृती केली. ज्या खेळामध्ये आपल्याला सहजच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाता येतं असं त्यांनी त्याच्यातून सर्वांना सांगितलं. शेवटच्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी शेतकऱ्यांच्या पशुधनाविषयी आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये पशुसंवर्धन तालुका लघु सर्व पशुचिकित्सालय वसमत येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैष्णवी सुने पवार मॅडमने पशुविषयी किंवा पशुचं महत्त्व आणि पशूंना येणारे आजार आणि ते आजार टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लसीकरणाचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर त्यांनी काही पशूंना इथं लसीकरणसुद्धा केलं. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आम्ही इथेल दुपारच्या सत्रामध्ये जे स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवक आज वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करताना आपल्याला दिसतात. तर या स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आपल्या महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रमोद सरांना आमंत्रित केलं होतं. प्रमोद सरांनी आमच्या स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, कोणते म्हणजे वाचन कसं केलं पाहिजे किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या वेबसाईटचा आधार घेतला पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. आणि यानंतर आम्ही शेवटी सायंकाळच्या सत्रामध्ये जिल्हा परिषद प्रशाळा जवळा खंडारबन आणि आमच्या स्वयंसेवकांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे जिल्हा परिषदमधल्या सर्व मुलांनी आणि अनेक स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. यानंतर या विशेष शिबिरात 7ही दिवस आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले. त्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व स्वयंसेवकांनी हिरिरीने भाग घेतलेला दिसून येतो. मला या सर्वांना म्हणजे या शिबिरातून सर्वांच्या आयुष्यामध्ये कुठला ना कुठला तरी बदल होईल असं जाणवतं. यामध्ये
जे आम्ही त्या श्रमप्रतिष्ठेचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य रुजवले, त्या मूल्यांचा त्यांना भविष्यामध्ये कुठं ना कुठं तरी उपयोग होईल. समजा त्यांना तो उपयोग झाला तर हे आजचं शिबिर यशस्वी झालं असं मला जाणवतं किंवा वाटतं. एवढं बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो. संयोजकाने मला इथं प्रास्ताविक मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.